फोन करतो. तेच म्हणतो म्हटलं आज पाठवून देणार होतं तुम्ही म्हणून केलं. नाही पाठवतो नाही. तर बघू शकता बाबऱ्या ब्रह्मा गेलाय का म्हणून असं कॉल येते सारखं इन्स्टा कॉल आलाय. हां अजून निशान कुठे दिसत नाही व्हिडिओ मध्ये. लाईव्ह प्रूफ काय म्हणला? निशान कुठे व्हिडिओ मध्ये दिसत नाही म्हणलो. आजचा व्हिडिओ बघा समजेल तुम्हाला. तेच म्हणतो कालच्या प्रॉदिशी 2च्या व्हिडिओ मध्ये दिसला नाही म्हणून म्हणतो. नाही आजचा व्हिडिओ बघा सगळं कळलं बघा. कुठनं बोलताय? कुठनं बोलताय दादा? कोल्हापूर शिरोली. बरं चालतं. तर बघू शकता तुम्ही असं मला भरपूर कॉल आलेत म्हणूनच आम्ही आज निशांचा विषय तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे. तर चला आजचा विषय तुम्ही आता हो तर तुमच्या बरोबर शेअर केलं की भरपूर अशा फोन आलेत की निशान कुठे आहे. आम्ही व्हिडिओ करून झाल्यावर जाता जाता आलाय पण हा टेक आम्ही आधी घालतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरंच फोन येतात का नाही ती. तर अशा पद्धतीने आम्हाला फोन येतात म्हणून इथून पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जी मनात आलंय ती तोंडात आलंय सगळं बोलून गेलोय. आज विचार केलेला नाही की आम्ही जी विचार करतो की काय रटाळ दाखवायचंय काय आमचं दुःख जगापुढे मांडायचंय म्हणजे की आमचा त्रास त्यांना द्यायचाय पण आज मांडलंय जेवढं होईल तेवढं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मोठा आहे म्हणून स्किप करत जाऊ नका नाही तुम्हाला विषय समजणार नाही. हा गैरसमज होणार. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही पूर्ण सगळं एक्सप्लेन केलेलं आहे नाहीतर नंतर तुम्ही म्हणणार की ही काय पळवू नका व्हिडिओ. चला उजेडावर आहे आणि ही तुम्ही म्हणला हे काय खोयागत केलं तर ही चिकूचं संरक्षण चिकू जातो ह्याच्यातनं ह्याच्यातनं पळून जातो एवढ्यातनं. सगळ्यांचं गैरसमज होते फोनवर फोन यायला लागली. बघू शकता काय झालं सकाळी पराक्रम. हो मोबाईल माझ्याकडे बेडवरनं पडला आणि फोन वाचतोय फोन येते पण डिस्प्लेच दिसेना झालाय आणि गाव वगैरे सगळ्या होते काय दिसेना. आता निघालो आणि सगळं खेळायच्या पैसे वगैरे सगळ्याच्या. तर चालतंय मग नाही दाखवत मग मी व्हिडिओ एडिट करून सोडू का? आणि तुम्ही बघितलं व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच आम्ही दाखवले की ह्यांचा मोबाईल बंद होता आणि आपले फॅमिली इन्स्टा कॉल तर एवढे येतात की बास. तर आज लय येतात म्हणूनच शेअर केलंय. बघा बाहेर जायला बघते. तर आता अमोल भाऊजीच घेऊन निघालेत कारण आपल्या ह्या गाडीचा आरसा फुटला परवा. एक ऊसाच्या ट्रॅक्टरनं काम केलं आपल्या गाडीच्या आरशाचं म्हणून. तर भाऊजी असतात आपलं सांभाळून न्यायला आणायला घरच्या सदस्याप्रमाणेच आहेत काही विषय नाही. तर चला गेले त्यांनी. तर रायबा शेट बघा बाहेर बसलेत उन्हात. शेट उन्हात आहेत आत घेतलं पाहिजे जरा कड्याचा उन्हात होय लय ऊन लागायला लागते. आता माझी तब्येत होईल 4-5 दिवसात आणि साहेबांचं काय कळना एवढं डोकं हिन चढतंय ताप येतोय सारखा. आज महत्वाचं शेअर करायचं आपल्याला. हो शेट जन्माला आल्यापासून त्याच्यावर आपण आहे. होय आणि जोपर्यंत शेट आहे तोपर्यंत आपण याची साथ सोडणार नाही. शेवटपर्यंत याची साथ देणार. एवढं साहेबात 2-3 दिवस जाऊ दे माझं लक्ष आहे पूर्णपणे. बाळा ह्यांची तब्येत बरी होईना झाल्या त्यामुळे जरा तुझ्याकडे दुर्लक्ष व्हायला लागले बरं का ह्यांचं तेवढंच समजून. हा या अहो बंद झाला व्हिडिओ आपोआप. आणि आता बस आता वैयक्तिक लक्ष असणार काय बोलतो कारण की आणि महत्वाचं शेअर करायचं आहे आपल्या फॅमिलीवर शेअर करायला राहिलं. निशान कुठं आहे कारण भरपूर फोन यायला लागलेत. एवढं फोन आलं एवढ्या कमेंट आल्या शिंगाला धरू नका एवढं मेसेज आलं भरपूर. अहो निशान कुठं आहे मग काय तू रिप्लाय दिलायचा नाही. होय दावणीला बांधलाय बाईच्या दावणीला बांधला ट्रॅक्टर दावून. तर बघू शकता इथे ट्रॅक्टर चालय त्यामुळे आवाज येणार म्हणून थांबलोय. तर आज हा शेवटचा व्हिडिओ होऊन जाऊ द्याल ब्रह्मा आणि बाबऱ्याजवळ कारण इथनं पुढे नाही दिसणार ते आपल्या व्हिडिओत. आणि परवा जाणार होती ते अजून गेलेले नाहीत. आज 12-12:30 वाजता ती निघणार आहेत. मग ह्यांनी आज संध्याकाळी निघणार आहेत असा विषय आहे. 12-12:30 वाजता म्हणजे ती निघणार आहेत दुपारची. हा आता कवा तिथे रात्री आपले फॅमिली आहे नेपाळीतली तर त्यांना यायचंय तिथं काय आपल्याला म्हणजे सपोर्ट आहे कोणाच तरी. होय 4-5 जण तरी आहे ती म्हणजे फोन करा दादा म्हणते अरे आम्ही डेटा येणार आहे. आणि बऱ्यापैकी आपण इथपर्यंत आलोय ते त्यांच्या जीवावरच आलोय. सबस्क्रायबर फॅमिली म्हणजे अपाट जीव लावणारी आणि प्रेम करणारी माणसं आम्ही ह्या युट्यूबच्या माध्यमातून जोडलेत निस्वार्थी. आणि विषय काय आपली फॅमिली पण विचारते फोन पण आले दादा सांभाळून जावा पैसे घ्या. होय लय विश्वास ठेवू नका म्हणजे
आम्ही जी काय असेल ते रिअल मध्ये तुमच्या बरोबर प्रत्येक गोष्ट आतापर्यंत शेअर करत आलोय आणि इथनं पुढे पण येणार. आणि जी आपल्याला फॅमिली रायबा लहान असल्यापासून बघत्या तर त्यांना पण समजते की आपण कसं आहे, की म्हणजे आपला स्वभाव त्यांनी ओळखलाय. तर आपल्या काही मनात राहत नाही, आपण लपवून छपवून काही ठेवत नाही. तर तसंच आता बघा, तुम्ही बघू शकता आता अजून ब्रह्मा आणि बाबऱ्या आहेत, म्हणजे जेवढ्या दिवस ती राहणार तेवढ्या दिवस राहणारच. आज रात्री फायनली त्यांनी आपल्याला ऍडव्हान्स पाठवला आणि पाठवल्यानंतर चालू झाली प्रोसेस. कारण कसं जोवर ऍडव्हान्स येत नव्हता तोवर ती पण तिथनं आम्ही म्हणलं तोवर नाही निघू शकत. आणि त्यांना पण आता गाडी नाही मिळाली रात्री भाड्याची, तर आता दुपारी मिळाल्या. मग आता ती येणार आहेत असा विषय आहे. मग ह्यांनी सगळी म्हणजे मित्रमंडळी ह्यांची म्हणायला लागलेत की तुम्ही येऊ नका कारण ह्यांची तब्येत बरी नाही. पण ह्यांनी काय ऐकायला तयार नाहीत. म्हणजे कसं आहे, शेवटी व्यवहाराचा प्रश्न आहे. त्यात ती थोडेसे हा, मग त्यांना आधीच ब्रह्माचा डाऊट आहे की ती ब्रह्माच्या पत्र्या काढल्यामुळे ब्रह्मा थोडासा उंचीला कमी दिसायला लागलाय. त्यांना वाटते की ब्रह्माच्या पायात काहीतरी फॉल्ट झालाय. मग अशा वेळी ह्यांनी स्वतः तिथं असणं लय म्हणजे लय महत्वाचं आहे. म्हणून ह्यांनी जाणार आहेत. आता बाजी पुढे सरतोय आला तुमच्याकडं आणि जे काय आहे ते तुमच्या बरोबर समोर आहे. असं काहीच बाजी तरी पण भीती वाटते. आणि महत्वाचा विषय सांगायला राहिला. हा, आणि महत्वाचा की अहो हे विषय तर क्लोज करूया. तर बाबऱ्या आणि ब्रह्माच्या व्यवहारात ते थोडेसे पैसे आपल्याला आता कमी देणार आहेत 10,000. तर कितीला व्यवहार झाला, कसा झाला, कसं झालं काय झालं ते सगळं सांगितलं. हा, कसं असतंय फॅमिलीला परत गैरसमज होतो. तर आज हे ब्रह्मा बाळ झालं आणि ही बाबऱ्या बाळ जाणार आहे. मिस यू ब्रह्मा बाबऱ्या चांगली साथ दिली आपल्याला. होय, आणि अशा कमेंट आलेत की त्या बाबऱ्याच्या मालकाचा विश्वास नाही, त्यासनी म्हणा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेत. नाही ते काय विषय नाही. आणि काय झाला विषय काय आता मुद्द्यात बोलूया चला. निशांचं मागला लागू दे, तुमच्या लागणार आहेत. तर मुद्द्याचं बोलायचं निशांचा महत्वाचा विषय. हा, तर आपल्या फॅमिलीत काय झाला विषय, आपली फॅमिली म्हणत काय यांची चालली नाटक आणि असं व्हायला लागले की काही बालिश आहेत का, कळतं का अल्लडपणा किती करावा. तर अल्लडपणा वगैरेचा विषय इथं नाही. विषय काय झाला, भैया शेटला निशांत पसंत पडला आणि अचानक सगळा व्यवहार झाला. मग भैया म्हणला काय करायचं, मग तुला पसंत असलं तर कर म्हटलं. मग म्हणला मग असं करूया पार्टनरशिप मध्ये. मग तो शेट आहे ते आणि आपल्यात मग असं मग आपल्याकडे पैसे नव्हते. म्हणजे काय म्हटलं बाबऱ्या ऐकल्यानंतर जे पैसे येते ते पैसे आपण शेटला देऊन टाकायचे. म्हणजे झाले रिटर्नच झाले तेवढ्यात. तर भैया शेट म्हणले दादा असं करूया नको आपल्याला एकानंच घेऊया, एकतर त्याने घेऊया नाहीतर आपण घेऊया. मग कारण अचानकच काय झालं आता नको. तर विषय काय झाला की आता काय करणार, म्हणजे शेट आहे त्याला ते म्हणजे एकच म्हणजे वायदी वगैरे दोन पहिलं घालते. आता वायदीमध्ये किती आली समज 20,000 आली 30,000 आली, त्यात निम्म पैसे आपला होय. आपण वायदी जरा लाभ आहे. आणि विषय असा आहे की ह्या नादातून ना आपल्याला काय म्हणजे पैसे मिळतात किंवा आता नंदी गेलायच मैदानात आणि आपल्याला निदान एक 10,000 आणि 20,000 आलेत, भले आपल्या खिशातलाच जातात. वर आपल्या बरोबर जे येणारे असतात त्यांना पण म्हणजे आपल्याला ते आपल्यावर काय येतात की नंदींची हाऊस असती म्हणून. तशीच आम्हाला पण नंदी पळवायची हाऊसच आहे. नाद आहे, एवढा नाद जोपासणार आहे वायद्यातून. आणि आपली फॅमिली पहिल्यापासून बघते, आम्ही नाही म्हणजे वायदी देणार नाही आणि दिलीच ना भविष्यात वायदी. तर ह्यांनी नाही सांगितलं तर मी सांगेन तुम्हाला भविष्यात वायदी आम्ही द्यायची का नाही भविष्यात. रायबाशी आपल्या आणि आपल्या सगळ्या फॅमिलीला माहिती आहे रायबासाठी आपण काही करू शकतो. तर निशांचा विषय राहिला. मग तिथनं ते विषय मग बायाला म्हटलं बाबा मग तुझं काय म्हणणं आहे. तर म्हटलं नाही परत भविष्यात प्रॉब्लेम येईल वगैरे वगैरे, मग कोणाचं ऐकायचं. मग म्हटलं चालतं बाबा म्हटलं काय असेल. आता शेवटी म्हटलं तू व्यवहार केलेला तू तुझा निर्णय ऐक. आणि आपल्या फॅमिलीनं पण बघितलंय ह्याच्या आधीपासून जी भैया सांगतील ती ह्यांनी ऐकलंय आणि भैया काय म्हणतील तसं केलंय. आणि काय कुठला छोटा मोठा निर्णय असू दे थोडक्यात भैयांच्या सल्ल्यानुसारच घेतलेले आतापर्यंत तुम्ही बघत आलाय सगळी. आणि आम्हाला अशा कमेंट पण आल्या, फोन आली, ती कमेंट नाही फोन आलेला की भैया म्हणाल ती पूर्व दिशा करताय तुम्ही. तर हो, कसं असतं आमचं एखाद्यावर विश्वास ठेवला की तो मनापासून आम्ही ठेवतो, एवढंच आहे. आता भैयांचा अनुभव आहे सगळ्यांनी माहित आहे म्हणून आम्ही भैयांच्या अनुभवातनं गेलतो. भैया म्हणलेत की निशान घेऊया, तर आम्ही आपला घेऊया तर घेऊया, जाऊ दे. मग ते पैसे काय जुळले नव्हती सगळ्यांनी माहिती आहे. घरातल्या सपोर्ट घरातलं सपोर्ट असतात
तिला वेळा बोलली होय. तर आता वेगळा विषय असता आणि घराला एक सपोर्ट नाही ती बरंच आहे आता वाटतंय मला, कारण की नकोच आहे सपोर्ट घराला. हाही चाललं चांगलं चाललं. तर तो विषय झाला. मग बायाला म्हटलं मग काय करायचं, बायाला म्हटलं मग सांग शेटला त्या फोन करून की बाबांनो तुमचा तुम्ही वैयक्तिक घ्या. भैयानं सांगितलं पण लगेच, भैयानी सांगितलं पण आणि भैयांचं ठरलंय की भैयांच्या जवळच राहणार आहे. ती सांगा राहिलं भैयाच्या दावणीला निशाण का आहे, का आहे हाय आहे का आहे ती तर आपली भाषा का आहे, कारण की असं ठरलंय की निशाण भैयाच्या दावणीला राहणार, म्हणजे भैया सांभाळणार आहे म्हणजे निशाणला. भैयांनी शेटनी भैयासनी दिलाय निशाण सांभाळायला थोडक्यात. आणि इथून पुढं निशाण काय आपल्या नाव पाळणार नाही हा. हे सांगायचं आपल्या फॅमिलीला. आणि आपल्या नाव आपलीच गाडी पळणार. इथनं पुढं आम्ही असं ठरवलंय की बाजीच्या नाव बाजी पळणार, महाराष्ट्राचा लाडका बाजी, आणि रायबाच्या नाव रायबा पळणार, महाराष्ट्राचा लाडका रायबा. आणि हा ब्रह्मा आता आपल्याला निघालाय सोडून. आपला छोटा ब्रह्मा कधी भविष्यात पळेल त्यावेळेस तो महाराष्ट्राचा 100% लाडका ब्रह्मा करूनच पळणार आम्ही. आणि त्याला लाडका करणार का तर करणार, आणि तो लाडाचा होणार. लक्ष्मीला काय आपल्या बाबऱ्या होईलच 100% वाटते. होय. आणि आम्ही ती खरंच शेअर केलं नव्हतं तर आज करून टाकावं. बाबरे येत आहे तोवर बाबऱ्याची आणि आपल्या लक्ष्मीची मीटिंग केलेली आहे. त्यामुळे काय विषय नाही. तर आज जे काही असेल ते आज आम्ही तुमच्या बरोबर खरं खरं शेअर करायला आपण शेअर केले. हो. माणसांची गैरसमज होती ती भैयाकडे का बांधला, हा भैया शेटकडे का बांधला, भैया शेटकडे का बांधला निशा. फोन यायला लागलेत भरपूर, ह्यांना बसून देत नाही. असं म्हणजे आपल्याला माहिती आहे काय रिअल कंडिशन आहे. होय. बाकीची आता लहान वगैरे राहतील ज्यांचा जीव आहे आपल्यावर जीवापाड. आता परवा दिवशी बिहारचं दादा आलेलं, मग ते ती आता काय काय निशाण बघायची तिथं ती मग निशाण बघा, निशाण सांगतो भैया तिकडे का बांधला. तर आता निशाण जर बघायचा असला तर भैया शेटच्या दावणीला जाऊन निशाण तुम्ही बघू शकता. इथनं पुढे आपल्या व्हिडिओत काय आपण तिकडे सारखं सारखं जात नाही त्यामुळे होय. आणि आता बस आता रायबा शेट आणि बाजा शेट जसं पहिलं स्टार्ट लावतील तशा फॉर्म मध्ये आणि 100% माझ्या सुराला लावणार आपण, त्यात काय विषय नाही. अजून जरी काय बाजाचं झालं तर आम्ही अजून प्रयत्न करू, जीवात जीव आहे तोवर प्रयत्न करू. आणि आपल्या फॅमिलीने पण जरा आता सपोर्ट करा आपल्याला मैदानात वगैरे इकडे तिकडे आले. होय. मैदानात ज्या ज्या वेळेस हे येतील तर आम्ही आता पहिलं सांगत नव्हतो बाबऱ्या निघाला ही निघाली की, पण आता नाही. आता आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर आम्ही तुम्हाला 100% सांगणार की आम्ही ह्या मैदानात आहे. त्या त्यावेळेस आपल्या फॅमिलीनं आपली बैल सोडायला, नंतर आपल्या नंदींचं काय असेल ते हक्कानं आपल्या नंदींच्या जवळ या. आणि येऊन आज केला आपण रायबासाठी जोपर्यंत आहे आणि तोपर्यंत आहे तोवर आता हा आमच्या दावणीला आम्ही हयात आहे तोवर राहणार आहे कायम. आणि आमच्या दावणीला कायम रायबा एक राहणारच. काही विषय नाही. हीच फॅमिलीवर शेअर करायचं आता. आणि इथनं पुढे एक सांगते, आज आपल्या फॅमिली देखत आणि तुमच्या देखत पण एकही आता नंदी घ्यायचा पण नाही द्यायचा पण नाही. डोक्याला ताप होतोय. डोक्याला ताप जेवढं नंदी घेतला आतापर्यंत डोक्याला ताप झाल्याशिवाय दुसरं काय झालं नाही. आणि आता अशा गोष्टी आहेत की आम्ही त्या प्रत्येक वेळी फॅमिली बरोबर बोलू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. कसं आहे, जर आम्ही सांगितल्या तर आमचं पण हे आहे आणि पुढच्याचं पण हे आहे. त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी गोष्टी गुपित ठेवतो. कारण आम्हाला एकच होता उद्देश की ह्या सोशल मीडियावर काय असेल ते चांगलं दाखवायचं. आपल्यामुळं आपला जो त्रास आहे तो पुढच्याला होऊ नये हेच आमचं एक आपलं म्हणजे काय म्हणते ती. पण ते जे आम्ही सगळं लपवत छपवत आलो ते आम्हाला त्रास व्हायला लागलाय, एकत्र व्हायला लागलाय. एवढं की माझा आता कंठ दाखवून यायला लागलाय. तर कारण एवढ्या वेळा म्हणजे ह्यांना असंही झालं मला पण भगवत नाही. कारण मी माझ्या नवऱ्याला प्रेम करते आणि माझ्या नवऱ्याला त्रास झालेला मला नाही सहन होत. तर विषय असा आहे, काही थोडं इमोशनल झालं. विचार म्हणजे काय, नवऱ्याचा विचार करायचा नाही तर काय गावाचा विचार करायचा आहे. आणि असं आहे की माझं म्हणजे माझे एवढं जीव लावतात, एवढा जीव लावतात एखाद्याला जेवढा तुम्ही बघता रायबा भाजीला तेवढा एखाद्या माणसाला लावतात. पण जाऊ दे, आजपर्यंत आम्हाला त्यात सगळ्यात धोकाच भेटलाय. जाऊ दे, मी विचार शब्द सांगतो. विचार बंद केलेली ना आता जास्तीत जास्त वागायचं ठरवलं आता बस. हो. संपला आपला पण. कारण की पुढल्या व्यक्तीचं काय वाटतं प्रत्येकाला की ह्याला काय कळतंय. मला सगळं कळत असतंय, फक्त मी बोलून दाखवत नाही. जाऊ तिकडे बोलतो त्यात वाटते अडगा आहे. पण हा अडगाय आणि ह्यांचा भोळा स्वभाव एकच. मला माहितीये ह्यांचा, मी सांगते ना तुमचा स्वभाव फॅमिलीला ह्यांना सगळं समजतं. पुढचा कसा बोलतोय कसा नाही. फक्त ह्यांच्या तत्वात बसत नाही एखाद्याला टोचून बोलणं किंवा उलट बोलणं. म्हणजे थोडक्यात की एखाद्याचं मन दुखावेल असं ह्यांनी वागत नाहीत. पण पुढच्याला बघताना वाटतं की हे म्हणजे अडगाय, ह्यांना काही समजत नाही पुढचं आम्ही कसं जरी वागलो तरी त्यांना वाटतं की काय कळलंय नाही ही अडगाय. पण ह्यांनी एक पुढच्याला मान म्हणा सन्मान म्हणा द्यायला जातात. जाऊ दे,
ती आमचं कर्म आहे, आम्ही चांगलं कर्म करतो. जसं की एक गाणं आहे की प्रत्येकानं आठवड्यातनं किंवा महिन्यातनं तरी एकदा ऐकावं, ती म्हणजे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हो, ईश्वर फळ ही देतोच, म्हणून आम्ही अजून सुद्धा कर्म ही चांगलंच करणार. मग बाळाला मला दुःख झालेलं कळलं नाही ह्या बाळाला. तर 100% आम्ही आमचं कर्म चांगलं करणार. अजून आम्हाला भले किती जणांनी फसवू द्या, आमच्या स्वभावाचा फायदा घेऊ द्या, आम्हाला फायदा घेतलेला पण कळतो, आम्ही घेऊन देणार फायदा, जाऊ दे. पण आम्ही आता कुणाला काही बोलणार नाही, काय नाही. आम्ही आज इथे विषय आमचा क्लोज करतोय. फक्त एवढंच फॅमिलीला सांगतोय की आम्ही बऱ्याच वेळा फसवलो गेलोय का तर गेलोय, आर्थिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या, सगळ्या दृष्ट्या. आणि एवढंच की ह्या सोशल मीडियावर आल्यामुळे आम्हाला माणसं खरंच समजली. जसं की केजीवाल्यांनी विचारलेलं मुक्या जनावरात आणि म्हणजे जिवंत माणसात म्हणजे सजीव माणसांच्या तुम्हाला प्रेमाबद्दल असं काय वेगळं वाटतं हा प्रेमात. तर खरंच निस्वार्थ प्रेम ह्यांचं आहे, ह्या नंदींचं. तसंच आम्ही कुठला पण नंदी आलाय आतापर्यंत आमच्या दावणीला, आम्ही त्यांच्यावर निस्वार्थच प्रेम केले. जोवर आमच्यात आहे तोवर ती आमची, आणि आमच्यातनं गेल्यावर ज्यांची आहे त्यांची. आम्ही काय असं पण पुन्हा आम्ही तिथनं विषय सोडून देतो त्या नंदींचा, ही आमचं तत्व आहे. आणि अजून मला सांगायचंय, मला आज बोलू दे. तर आमचा विषय असाच आहे की आम्ही जोवर आमच्या जवळ, पण निस्वार्थ काय प्रेम असतं तर त्यांचं. आणि माणसं खरंच स्वार्थासाठी आपल्या जवळ येतात आणि त्यांचा स्वार्थ संपला की आपल्यापासून लांब जातात, ही खरं आहे. तर चला आज हा त्यात याचा काय विषय नाही, आपली फॅमिली गैरसमज होईल. कुणाचा? भैया शेठही वगैरे नाही, फक्त पहिलं सगळं आठवलं नाही, फॅमिलीचा गैरसमज होईल. भैया शेठ, दीपक शेठ म्हणजे आपला ग्रुप आहे, त्यांचं काय नाही, त्याचा काय विषय नाही. फॅमिलीवर काय झालं भैयाचं. होय, पुन्हा त्या आणि कमेंट येतील. बरोबर, कमेंट भैयांचा वगैरे काहीच विषय नाही, भैया काय आपलंच आहेत. पण एक सांगण्याचा उद्देश की काय माहिती का, ज्याला आम्ही जीव लावतो त्याला नाही का, ज्याला जीव लावतो काय लावतोय टिंब. तर चला एवढ्यापर्यंत म्हणजे आता ह्या वर्षात जे अनुभव आलेत का नाही आम्हाला, ती कुणाला येऊन येत. एवढ्या तब्येतीत मला ठेवू दे. आणि आजच सांगतो ह्यांना असं म्हणजे तब्येतीचं आम्हाला पटत नव्हतं, बाहेरची नजर, दृष्ट काय बाहेर वासाचं, आणि हे असं होतं, ही जरा वेगळं वाटायचं आम्हाला. पण आम्ही अनुभवलं ह्यांच्या दृष्टीत, म्हणजे ह्यांच्यावर तसं झालं थोडं, मग आम्हाला खरंच पटलं की बाहेर असतं, बाहेर घाण म्हणजे लागतं, तर ते झालेलं ह्यांना. मग त्यामुळे जरा विकनेस वगैरे यांना, म्हणून आम्ही हे येत नाही जास्त शेडवर. तर समजून घ्या. पण आपल्या बाजी आता तू तर घे का ना बाळमामासनी. आता तुम्ही 2-3 दिवसानं रक्तलघवी आता ह्यांनी चेक करायला जाणार आहेत, आणि ज्यावेळेस कव्हर होतील त्यावेळेस 100% मला का ढकलायला लागलायस हे. तर 100% बाळूमामांचं आधी नियोजन होईल. बाळूमामांचं दर्शन घेऊन आल्यानंतर बाजीचा फेरा काढायचा आहे, आणि आम्ही मार्गदर्शन घेत आहे आता घाडगे सरांचं. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली जाणार आहे, म्हणजे चालू करणार आहे आता सगळं. आणि अजून एकदा सांगतो की मी इमोशनल झाली, कारण आतापर्यंत आम्ही आशा लावल्या जिथं जिथं, तिथं आमची निराशा झाली. याबद्दल थोडस कसं असतं, इमोशनल तो माणूस कुठं होतो माहिती का, जरा जीव असतो त्याला. हा, आणि खरं तर ही म्हणशील ही दोन निघाले तरीच तितकं वाईट वाटतंय. बास आता कसं बघतोय बघा ते आमच्याकडे, बेकार वाटत. बाबऱ्या म्हण, ब्रह्मा म्हण, बाबऱ्या कसा बसला त्याची पण काळ लागला जाणार आहे आपण. बरोबर आहे, वाईट वाटते. हो वाईट वाटते, लय आशाला होते आम्ही. आणि कसं कमी करायला, कारण की फॅमिली पण माहिती का कमी करायला. आता राईबा सगळ्या माहिती, म्हणजे टार्गेट आहे त्याला ना उन्हात. आणि बास त्या रायबाकडे लक्ष देणार. तब्येत जरा ठीक होऊ दे माझी, आणि मी भावने आहे. आणि एक काळ आली पैशाला किंमत आहे बरं का. नसून आपल्याला भरपूर किंमत आहे आपल्या ह्या पिल्ल्यामुळे, भरपूर किंमत मिळाल्या. आणि अशा मिळाल्या की निस्वार्थ माणसांची किंमत मिळाल्या, त्यांची साथ मिळाल्या. आणि काय पाहिजे, एक नंबर तुझी कंपनी. खरंच घाडगे सरांच्या खाद्यामुळं रायबाचं जी पोटात सुटत नाही 2 दाव्या बांधायचा. आता एका बांधा आणि आणून दुसरं बांधा. वाड कुठं आहे वाड? त्याला पण भूक लागल्या वाढत. खा पिल्या.
वाढ खा. आणि बाळा ह्यासनी मारायचं नाही, तुझा राग तुझ्या जवळ ठेवायचा. ह्यासनी अजिबात शिंग बिंग काय हलवायची नाहीत. दुसरं दावा ना, आणू काय बाजीला पण एक नव बाजीला आणू काय. आणि सॉरी बरं का, आज मी जरा इमोशनल झाले, पण अजून एक तुमच्या बरोबर गोष्ट शेअर करायची आहे. ती म्हणजे एकच मिनिट, बाजीला नाही वैरण. सोडून घालायचं. कुस आहे कुस वाड्याला. अमोल भाऊजींचा फोन आला, त्याची फोन लावते. तर अमोल भाऊजी ह्यांना घेऊन चाललेत रक्तलघवी चेक करायला. आणि ह्यांचा जो फोन आहे म्हणजे दुसरा कॉलिंगचा, तर तो झालाय डेड. आणि अजून एक सांगायचंय की आपलं व्हिडिओ जास्तीत जास्त युथ म्हणजे मुलं बघतात, 11वीची 12वीची, म्हणजे थोडक्यात लहानापासून पूर्ण मोठ्यांपर्यंत आपले व्हिडिओ बघतात. तर आम्ही इथनं पुढं जे काय आमच्या आयुष्यात होतील चढ उतार ते ज्या त्यावेळी शेअर करणार आहे. कारण विषय कसा होतोय, आम्ही सगळं चांगलं दाखवतोच, पण एखादा असा व्हिडिओ येणार की त्यातून जे काही झालंय ते खरं खरं तुमच्या बरोबर शेअर होणार आहे. कारण नको ते आशा लावून माणसांना आपण काही थोडीच एखादी मालिका किंवा म्हणजे पिक्चर दाखवतोय की काल्पनिक दाखवायला. जे काय असेल ते तुमच्या बरोबर शेअर करणार. कारण खरंच युट्यूब फॅमिली आम्हाला त्यांचं मानती, जास्त करून नंदींना. तर ह्यांच्या आयुष्यात जी काही चढ उतार होतील ते 100% सांगण्याचा प्रयत्न करणार. आणि अशा ह्याच्यातून आता इथून पुढे आपला युट्यूब चॅनेल चालेल. कारण नको आता ते म्हणजे हे करायला, कारण आतापर्यंत भरपूर ह्यांना त्रास झालाय. आम्हाला अशा झोपा सुद्धा कधी कधी रात्रीच्या लागलेल्या नाहीत आणि त्यामुळे आमच्या तब्येतीवर परिणाम होतोय. आता विचार बंद. ह्यांनी मला म्हणतात होय भले काय पण होते भविष्यात तो जोपासणार. आणि आमचं एकच आम्हाला समाधान आहे की आपण जी नंदी पाळलेत त्यामुळे दुसऱ्यांना समाधान मिळते. भलेही आम्हाला युट्यूब मधून काय न एवढं इन्कम मिळू देईल, नंदीच्यातून न गुलाल मिळू दे, पण आम्ही सांभाळतोय ह्याचा आम्हाला म्हणजे एक समाधान आहे की आम्ही चांगल्या रीतीने चांगल्या पद्धतीनं आमचं नाही सॉरी आपलं नंदी सांभाळतोय. आणि ही जी आलेत का नाही आतापर्यंत आपल्या दावणीला सगळं नंदी, ती सगळ्याच्या सगळं नंदी आपल्याकडून त्यांची सेवा घडावी ह्याच उद्देशानं आलेलं. बाकी काय नाही. आम्ही त्यांची सेवा केली ह्याचं पुण्य आम्हाला 100% मिळणारच. तरी तर चिकू पक्का भाव आली ती मग कोण आहे का नाही टाकून द्या भरून द्यायला कोण आहे का नाही. हो का भाऊजी आली. तर बघू शकता आमचं भाऊजी कॅमेरा जवळ नेलं लगेच. भाऊजी आमचं लई कॅमेरा शाळे चिक्या गेला भाऊजींच्यावर. तरी आमचं भाऊजी यांना सारखं सांगत असते ती लय जीव लावायचा नसतो कुणालाच. होय भाऊजी सारखं सांगत असतात लय जीव लावायचा नसतो कुणालाच. परवा पण ताप आल्यावर भाऊजी आमचं ह्यांचं डोकं दाबत बसलेलं. मला म्हणत होतं कशाला जीव लावतो तेवढा कुणाला पण कशाला पण काय काम आहे. किती वेळा सांगितलंय त्याला एवढा नंदीसनी पण जीव कुठल्याच मुक्या जनावराला पण लय जीव लावायचा नसतो. माणसासनी मरते. काय चाललंय बाडा नाही निघालाय मग होय हो. तर हे भाऊजी आहेत जे ह्यांना ताप आल्यापासून ह्यासनी सोडणं ती आणि सारखं म्हणते ती कुठं जायचं नाहीस कुठं यायचं नाहीस घरातच बसायचं. तर भाऊजींचा लय जीव आहे तुमच्या हो. त्या दिवशी ताप आल्यावर रडत होत सोन्या भाऊजी. तर मला वहिनी मी 2 मिनिटात कराडात नाही येतो आलं होतं. सतीश भाऊजींचा सकाळी फोन आर काय मला वहिनी कुणी अमोल भाऊजी मला सांग आराम म्हटलं आहे का त्या कंडिशन म्हटलं खाली म्हणजे बोलल्या जातं काय करू. आणि अमोल भाऊजी खरं इतकं पळत होतं त्यासनी पण कळत नव्हतं काय करतोय. खरं नुसतंच आपलं म्हणजे खरं असं पाहिजे. आईला घेऊन गेलो पुन्हा तुम्ही आता जायच कुठं आलो काशीगाव गेलो आता जायच कुठं काय माहिती आहे कुठं. आणि अमोल भाऊजी मी लग्न झाल्यापासून बघते अमोल भाऊजी अमित भाऊजी सतीश भाऊजी ही सगळी जी आहेत ना कायम कट्टर आहे ती कधीच म्हणजे ह्यांच्यात ही झालेलं नाही. आणि अमोल भाऊजी
कायम आमच्यात मार्गदर्शन आम्हाला एकदम पाठ जाम असते तेव्हा जास्त होय. मध्यंतरी जरा खवळत होतो ह्याच्यावर हा सोन्या बी नाही सोन्या असता का मग एवढं काय वाटलं नसतं. बरोबर आहे. नाही असू दे, झालं आपलं काय. उलट आपल्या देव पाठीशी आपलं लगेच कव्हर सगळं झालं, लगेच सगळं कव्हर झालं. कसली बुद्धी सुचली लगेच म्हणजे होय, सगळं भाऊजींनी लगेच डॉक्टर आणलं चांगलं. आजारपणात उठलो, इकडे बघून बोला, आवाज येणार आहे. आजारपणात उठलो की शेत आता लक्ष द्यायचं आपल्याला. आता कमी झाली बाजारी तेवढी 2-3 आपली. हा, आता सुलतानला पण फेऱ्यात बिऱ्यात होईल इकडे तिकडे जाता जाता त्यांच्यावर. हा बेकार भावाचं असं बघितलं बेकार वाटत. होय. डोळ्यात पाणी आलं पण त्या दिवशी आलो नाही रे, कसं आपण काय एकत्र जवळ आहे. नाही, त्या दिवशीची कंडिशन बघून काहीच कळत नव्हतं. पहिला फोन अमोल भाऊजीच, कारण आम्हीच गेलतो 3 जण. करतो आपण माहिती का असं झालं, असं करेल नाही धाडस होत नाही. किती नेली तसली पेशंट मला काय वाटलं नाही. ते आपलं असलं ना लय म्हणजे लय. आणि आम्ही 3 जणच गेलतो आणि श्रीशा आहे नाही 4 जण. चांगलं आलोय घरात, त्यांनी आलं इंजेक्शन केलं आणि जी पुन्हा ह्यांना थंडी वाजून आली, काही सगळं चित्रच बदल. 2-3 तास काही कुणाला कळत नव्हतं. जाऊ दे, देवाची कृपा सगळं सुरळीत झालेलं आहे. होय, तर आता चला. अहो भाऊजी, बाजीकडे बघा की. बाजी काय वाटतंय? हा झालाय ना, डोळे बघा की बटाट्या. जरा त्याला गारट्यात असल्यामुळे सर्दी झाल्या, पण आज आता त्याला रात्रीचा आत बांधावं. नाही, जराशी सर्दी वाटते हो. नाही काय. तर अशा पद्धतीने आपला हा बाजी. आणि आज जाणार आहे ती भाऊजीन ती सोडायला फायनली बाबऱ्याला. नको, काय झालंय भाऊजी, इकडे उजेडा त्या सांगते. आपल्या फॅमिली बरोबर तुम्हाला सांगण्यात काही नाही. ती बाबऱ्याचं मालक आपल्याला 10,000 रुपये कमी देणार आहेत, कारण त्यांच्याकडे आता पैसे नाहीत. खरं ती खरं. मग त्यामुळे तो व्यवहार करताना आणि पुन्हा त्यांना काय डाऊट आहे की ब्रह्माचा पायात काहीतरी फॉल्ट आहे, पत्र्या काढल्यामुळे त्यांना तसं वाटतंय. हा, दादा कुठं आहे. आणि विषय झालाय की ह्यांनी बोलले तुम्हाला जर तिथं वाटलं ना की बाबऱ्यात काय फॉल्ट आहे, तिथंच बाबऱ्या ठेवा. तुम्हाला बाबऱ्या पाहिजे ना, आपण तुम्हाला पण माहिती आहे बाबऱ्या कसा दिलाय, त्यांचा जीव आहे म्हणून आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त किमतीचं गिराईक आलेलं. तुमच्याकडेच घेतला, पण त्यांना वाटतंय ना हिताल्यावर काहीतरी झालंय म्हणून आपण रिटर्न द्यायला लागलोय. मग जाऊ दे तिकडे, ज्याचा त्याचा म्हणजे संशय खरं असतं एखादं. नाही, म्हणून आता काळजी घेऊन औषध वगैरे आता रक्त देऊन या. संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येईल, मग औषध चालू होईल. पण ह्यो विषय फक्त हे जरा व्यवहारात जर रोखोक व्यवहार असता ना मग काही टेन्शन नव्हतं. पुन्हा तुमच्यावर की दादा चालत नाही ती, मग मी देतच नाही, मग मी उतरतच नाही, ती लय वेगळी गोष्ट आहे. आता ती थोड्या वेळात बसतील गाडीत. मग हेच सांगायचं होतं, बाबऱ्या पण घेतला होता आणि त्यातली आपल्याला काय निम्मी पण किंमत बाबऱ्या ब्रह्मामधली रिटर्न आलेली नाही. फक्त एकच की जाऊ देत ज्या तिकडं ज्यांच्या त्यांच्या गावाला. हा, आणि काय वेळा आले आता. आणि ते करणार आहे बघ, ब्रह्माच्या बदल्या आपल्याला काय फायदा काय. ब्रह्माचा पण 1 रुपया घेतलेला नाही भाऊजी. पिंट्या 8-9 महिन्याचा आदत हो. हा, म्हणजे बडाव नको होतं ना आपल्याला म्हणून ते. हो, ती सोन्या भाऊजी तर येतात का. दुसरं काय त्यांचं नाव, भैयांचं भाऊ, ती सोनं ती. तर ती बोलत की त्याचं नाव येड्या पिंट्या ठेवायचं. येडा पिंट्या तर आता ती होणार आहे त्याचं नाव. तर आता पिंट्या यायला लागलाय. तर असू दे, जाऊ दे, जी येणार ती येणारच. योकाच बास. सगळं टेन्शन जातं. टेन्शन आली रिलॅक्स. आणि आता बदल करा. आता बंद केलं आता सांगितलं व्हिडिओ मध्ये. काय यूज होऊ दे, नाही तर ते लोड नको. काय झालं काय करायचं, टेन्शन अजिबातच घेऊ नको. टेन्शन पण घ्यायचं नाही. आणि आता हाय हो आपलं बाळ, नाही आपली काय होतील ती रायबा बाजीचं होऊ दे. आणि आता छोटा म्हणजे ब्रह्मा हायच आपला बारका. ओ, ही झाड लावा लागले आता ना, वाळलं. आपल्याला नाता आहे, आपल्याला म्हणजे तेवढं आपल्या नाता फक्त बाजार. बरोबर आहे. चला, मोबाईल दुरुस्त करायचे. आणि अशा पद्धतीने जी काय वाटलं ती आज बोलून गेलोय भावनेच्या भरात. सगळं बोलले आज आम्ही व्हिडिओत. काय झालं अहो, वाईट वाटतं भाऊजी. आतापर्यंत बघत्या वर्षात किती नंदी आले, किती नंदी गेलं, काय फायदा झाला नाही. उलट डोक्याला तापच झाला आपल्या. नंदी काय करायचं, त्याला काय झालं काय ते नंदी करायचं. ती तर आहेच की नवं. पण नंदी आपल्याला, आपण त्यांना जीव लावला. एकच की आपली एक सेवा झाली नंदींची म्हटले सोडून दिले. तर आजचा व्हिडिओ इथे संपतो. झालं म्हणूनच आता विचार उलट घेतले ती, चांगलाच निर्णय घेतली ती.
तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपतो. जी काही बोललोय ती समजून घ्या, खरं खरं मनातलं बाहेर आलंय. आणि होय यात आणि एकदा सांगतो, यात भैया शेठ, दीपक शेठ आणि कोण म्हणजे सासर फॅमिली त्यांचा काही विषय नाही. काही विषय नाही. नाहीतर नाही नाही तेच काय हा, नाहीतर फॅमिलीचा गैरसमज व्हायचा की ह्यांनी निशांचा बाबऱ्याचा विषय काढला आणि डायरेक्ट अशी कशी बोलायला लागली. तर तसं काय नाही, आतापर्यंतचा अनुभव आहे. व्यवस्थित म्हणजे असं काय नाही, फक्त जे नंतर आतापर्यंत आलं त्याच्याविषयी लय डोक्याला ताप झाला आमच्या. ते निशाण बाहेर बांधायला ना, त्यामुळे काय समज होईल फॅमिलीच आपल्या. हा, तर काही गैरसमज करून घेऊ नका. चला व्हिडिओ इथेच संपतो. दुसऱ्यांदा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या रायबा बाजीला असा सपोर्ट करा. चला.